आता या कढईचा प्रवास इथपर्यंत कस काय आला तुम्हाला सांगते. मागच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की लोखंडी कढई पण आणली, पण त्याचा प्रॉब्लेम असा झाला की काळपट रंग निघत होता. तर त्यासाठी ना आपल्याला प्रॉपर सीझनिंगची आणि क्लिनिंगची गरज पडते. ती प्रोसेस मी कशी केली तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वात आधी आपल्याला ही लोखंडी कढई कमीत कमी 4 ते 5 वेळेस स्वच्छ अशी घासून घासून घ्यायची आहे. आता सर्वात महत्त्वाची स्टेप येते ती म्हणजे सीझनिंगची. सीझनिंग करण्यासाठी आपल्याला कढई अगदी कडकडीत गरम करायची. त्यानंतर यामध्ये तेल टाकायचे. तेल आपल्याला सर्वकडे पसरून असं टाकायचं आहे. त्यानंतर यामधला काळपटपणा आहे का नाही जो उरलेला सुरलेला असेल तो काढून टाकण्यासाठी आपण यामध्ये ना एक मीडियम साईजचा कांदा रफली चिरून यामध्ये ऍड करूया. अगदी हाय फ्लेमवरती अगदी काळाकुट्ट हा करून घ्यायचा. गॅसची फ्लेम बंद करायची आणि कम्प्लिटली कढई थंड करून घ्यायची. थंड झाल्यानंतर आता ही कढई आपल्याला परत एकदा गॅसच्या फ्लेमवर चढवायची आहे आणि अगदी धूर निघेपर्यंत आपल्याला ही कढई परत कांद्यासोबत परतून घ्यायची आहे. थोडक्यात सांगायचं तर दोनदा इथे आपल्याला कांदा काळा करून घ्यायचा आहे. आता कढई आपल्याला थंडगार करून घ्यायची आहे. जो काही कांदा होता तो टाकून द्यायचा आहे आणि कढई आपल्याला अगदी हलक्या हाताने इथं घासून घ्यायची आहे. इथे आपल्याला तारेचा घासणीचा अजिबात वापर करायचा नाहीये. यानंतर कढई अगदी छान अशी धुवून वगैरे घ्यायची. इथे तुम्हाला मी वाईप करून दाखवते. अगदी काळसटपणा निघून गेलेला आहे आणि कढई सुद्धा आपली छान अशी ग्रीस झालेली आहे. आता लगेचच यामध्ये मी तुम्हाला तळण सुद्धा करून दाखवते. बघू शकता तळण अगदी परफेक्ट होत आहे. चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या.